सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा असं काहीसं झालेलं आहे. तर बघा आज होता विकीचा उपवास, गुरुवार असतो त्याचावाला. तर मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता. तर सकाळी मस्त खिचडी बनवण्यासाठी बटाटा कापून घेतला, मिरची कापून घेतली. तेलामध्ये बटाटा फ्राय करायला टाकला, मिरची टाकली. त्यानंतर मी साबुदाणा आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून मस्त खिचडी बनवून घेतली. आणि खिचडी असल्यावरती त्याला शेंगदाण्याची आमटी लागतेच आणि दुसरं काहीतरी काम करता करता शेंगदाण्याची आमटी उतू गेली. आणि आज उपवास होता त्याच्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी जास्त बनवली होती, तीच नाश्त्यासाठी त्याला दिली. आणि इथे पटापट डब्बा भरून घेतला, टाईम झाला होता. तर त्याला पटकन डब्बा भरून त्याला जॉबवर जाण्यासाठी डब्बा दिला पटकन. आणि मग तो गेल्यावरती दुपारून तर मी एकटीच होती. तर मला काय जेवायला बनवायचं, तर साधं सोपं आयटम मी फक्त खिचडी बनवली आणि त्यासोबत पापड भाजला आणि लोणचं घेतलं आणि हे मस्त एन्जॉय केलं. आणि तुम्हाला सकाळी मी बोलले होते की सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा असं काहीचं झालेलं आहे. तर बघा 4 वाजता इतकं वादळ आलं, इतका पाऊस आला आणि बघा किती पाऊस